नमस्कार मंडळी. आज आपण पाहतोय अतिशय हेल्दी डोसा. हा डोसा बनवायला खूप सोपा, अगदी पातळ, कुरकुरीत हा डोसा होतो आणि कुठलंही प्रकारचं पीठ फर्मेंट न करता इन्स्टंट डोसे आपण पाहणार आहोत. हा डोसा तितकाच पौष्टिक आहे, हाय प्रोटीन डोसा आहे. तुम्ही ट्राय करू शकता. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर 1 वाटी मूग घेतलेले आहेत. आता हे मूग किमान 2 तास तरी भिजत ठेवा. मी 2च तास भिजवलेले आहेत. तुमच्याकडे वेळ असेल तर 4 ते 5 तास भिजवू शकता. प्रत्येकी अर्धी वाटी आपण इथे तांदूळ वापरलेत. म्हणजे 1 वाटी मूग असतील तर अर्धी वाटी तांदूळ वापरावेत. त्यानंतर इथे आपण साधारणतः 2 तासानंतर डोसे बनवतोय. म्हणजेच आपण पीठ ग्राइंड करणार आहोत त्याच वेळेला. इथे कुठेही पीठ फर्मेंट करायचं नाही. अगदी इन्स्टंट डोसे बनण्याकरता मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवे मूग आणि तांदूळ हे एकत्र वाटून घ्यायचं. चवीनुसार मीठ, कढीपत्ता, कोथिंबीर ॲड करायची भरपूर, 1 चमचा जिरं ॲड करायचं आणि इथे आपण आलं आणि हिरव्या मिरच्या वापरत आहोत. याचबरोबर अर्धी वाटी पाणी. पाणी जास्त नको, अन्यथा पीठ पातळ होऊ शकतं. आता अशा प्रकारे हे पीठ आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. स्मूथ टेक्स्चरचं पीठ असलं पाहिजे, कुठेही करकरीत किंवा कोर्स टेक्स्चर नको. तर अगदी कुरकुरीत डोशासाठी अशाच पद्धतीने पीठ दळून घ्या मिक्सरवरती किंवा तुमच्याकडे जर वेट ग्राइंडर असेल तर त्यामध्येही पीठ तुम्ही काढू शकता. आता इन्स्टंट डोसा आहे त्यामुळं पाव चमचा हळद आणि पाव चमचा खाण्याचा सोडा. खाण्याचा सोडा का वापरायचा? पीठ हलकं होतं आणि डोस्याला छान जाळी पडते म्हणून आपण इथे खाण्याचा सोडा वापरलाय. याचबरोबर डोसा पचायलाही हलका होतो म्हणून खाण्याचा सोडा वापरलात तर खूप छान. अशा प्रकारे आता डोशाचं जे बॅटर आहे ते व्यवस्थित हलवून घ्या. आता तुम्ही पाहू शकता अगदी स्मूथ टेक्स्चरचं हे बॅटर तयार झालेलं आहे. डोसा बॅटर तयार आहे. आता आपण यापासनं डोसे बनवायला सुरुवात करूया. डोसे बनण्यासाठी डोशाच्या तवा तुम्ही कुठलाही वापरू शकता. मी इथे कास्ट आयर्न तवा वापरलाय. अर्थातच लोखंडी तवा आहे. याला ऑलरेडी सीझनिंग केलेली असते. त्यामुळं वेगळं असं काही सीझनिंग करायची गरज भासत नाही. आता तुम्हाला हा जर तवा हवा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. याचबरोबर मी या तव्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. इथे आता तवा चांगला गरम करून घ्यायचा. त्यानंतर थंड पाणी टाकायचं. म्हणजे तव्याचं टेम्परेचर थोडंसं लो करायचं आणि यावरती या पद्धतीने ब्रशने किंवा कांद्याचा वापर करून तुम्ही तेल लावून घेऊ शकता. असं केल्यामुळं तवा जो आहे तो सेट होतो डोशासाठी. त्यानंतर गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि आपलं हे डोस्याचं बॅटर ओतून घ्यायचं. पळीभर डोशाचं बॅटर ॲड केल्यानंतर या प्रकारे अलगदपणे डोसे तयार करायचे. आता डोसा स्प्रेड करत असताना कुठेही पळी उचलायची नाही. एकत्रच म्हणजे एकाच राउंडमध्ये तुम्हाला हा डोसा राउंड करून घ्यायचा आहे किंवा स्प्रेड करून घ्यायचा आहे. पळी उचलली की त्याचा आकार चेंज होतो. आता अगदी पातळ जेवढा तुम्हाला स्प्रेड करता येईल, तेवढा डोसा पातळ स्प्रेड करायचा आणि गॅसची फ्लेम मीडियम टू हाय करायची. म्हणजेच डोसा अगदी कुरकुरीत तयार होतो. तुम्ही पाहू शकता याच्या एजेस जे आहेत ते आपोआप सुटतात या पद्धतीने. म्हणजे तव्यापासून ते अलगदपणे आपण वेगळं करू शकतो. आता डोसा दोन्ही साईडने भाजता येतो किंवा याच पद्धतीने एका साईडने भाजला तरी चालेल. पहा किती सुंदर डोसा आपला तयार झालेला आहे. आता दुसरा डोसा टाकत असताना परत एकदा थंड पाणी टाकायचं. तव्याचं टेम्परेचर कमी करायचं. असं केल्यामुळं जे काही बॅटर आहे ते तव्याला चिकटत नाही आणि डोसा इव्हनली स्प्रेड होतो. आता थोडंसं तेल लावून घ्या किंवा तवा ग्रीस करून घ्या. त्यानंतर परत सेम प्रोसेस म्हणजे दुसऱ्या पळीनेही आपण याच पद्धतीने डोसा स्प्रेड केलेला आहे. तुम्ही पाहू शकता मी डोसा व्यवस्थित स्प्रेड करत असताना तो कुठेही चमचा उचलत नाहीये. याचाच अर्थ की तुम्ही जे काही डोशाचं बॅटर बनवलेलं आहे ते अगदी परफेक्ट जमलंय. म्हणजेच डोसा तुम्हाला व्यवस्थित पसरवता येत आहे. अशा प्रकारे दुसराही डोसा अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपण भाजून घेतलाय. गोल्डन कलर येईपर्यंत डोसा भाजून घ्या आणि दुसराही डोसा याच पद्धतीने तयार करून प्लेटमध्ये लावून घ्या. तर अशा प्रकारे हाय प्रोटीन हेल्दी डोसे आपले तयार आहेत खाण्यासाठी. खूप सोपी रेसिपी. यासोबत मी कोकोनटची चटणी सर्व्ह केली आहे. आता हा नाश्ता असेल, लंच असेल, डिनर असेल, तुम्ही कधीही बनवून खाऊ शकता. बघा कुरकुरीत अगदी कागदासारखा पातळ मुगाचा डोसा तयार आहे. आता हा डोसा तुम्हीही ट्राय करा. करत असताना जर काही तुम्हाला अडचणी आल्या तर मला नक्की सांगा. तुम्ही पाहू शकता की आपला डोसा तयार झालेला आहे आणि मी तो ताटामध्ये सर्व्ह केलेला आहे. बघा किती सुंदर डोसे तयार होतात.
खूप ईझी प्रोसेस आहे. फक्त ज्यावेळी तुम्ही ही रेसिपी ट्राय करता, यावेळेस नक्की लक्षात ठेवा, की मूग हे कमीत कमी 2 तास तरी भिजत ठेवलेले असावेत. यापेक्षा जास्त भिजवले असतील तर फारच छान. पण हा इन्स्टंट डोसा तयार करा आणि मला नक्की कळवा.